पूर्व प्रधानमंत्री भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी जी के जयंती के निमित्त भाजपा की ओर से अभिवादन किया गया। वहीं इस मौके पर पूर्व केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर के साथ अन्य भाजपा के पदाधिकारी एवं कार्यकर्ताओं ने उन्हें अभिवादन किया। आज पूर्व प्रधानमंत्री भारत रत्न सद्य अटल बिहारी वाजपेयी जी की जयंती के निमित्त पूर्व केंद्रीय राज्य मंत्री हंसराज अहीर के कार्यालय में भाजपा पदाधिकारियों के साथ हंसराज अहीर ने उनकी प्रतिमा को माल्यार्पण कर उन्हें अभिवादन किया। इस मौके पर अन्य पदाधिकारियों में मंडू भाऊ पद्मलवार, विजय राउत, विशाल बोंडे, राजू अड़केवार, राजू घरोटे, विनोद शेरगी, सचिन कोतपल्लीवार, पूनम तिवारी, संदीप देशपांडे, तुषार मोहले, लाडू कोलनकर, गौतम यादव, राजू कागदेलवार आदि उपस्थित थे। वहीं इस दौरान पूर्व केंद्रीय राज्य मंत्री हंसराज अहीर ने अपना मनोगत व्यक्त किया। भारतीय जनता पक्ष म्हणजे जनसंघ आहे। जनसंघाच्या स्थापनेपासून अटल बिहारी वाजपेयी यांनी या पक्षाची स्थापना केली तेव्हापासून काम केलेलं आहे। दुर्दैवाने गेल्या 2 वर्षापूर्वी त्यांचं दुःखद निधन झालं, पण अनेक वर्ष त्यांनी पक्षाची सेवा करताना देशभक्तीचा परिचय दिला आणि देशभक्ती, हिंदुत्व हे त्यांची काम करण्याच्या पद्धतीतून आम्ही लोकांनी त्यांचे अनुयायी म्हणून स्वीकार केलेला आहे। प्रथम देश, नंतर धर्म, नंतर सर्व ही भावना त्यांची होती आणि अशा या नेत्याला अनेक वर्ष देशाने बघितलं, जगाने बघितलं। युनोमध्ये जाऊन त्यांनी हिंदीमध्ये भाषण देऊन पहिला उच्चांक गाठला होता। विरोधी पक्ष कधी असतानाही पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांना विदेश दौऱ्यावर पाठवून प्रतिनिधी म्हणून पाठवावं ही त्यांच्या कर्तृत्वाची एक सर्वात मोठी देण आहे आणि ओळख आहे। अशा नेत्याच्या आज जयंती पर्वावर मी सर्व भारतीयांना, देशवासियांना आणि विशेष करून भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या जीवनातून आपण काही घेतलं पाहिजे। एक निष्पाप, निष्पृह, निष्कलंक जीवन जगणारे अटलजी राजकीय क्षेत्रातले या देशाला जो भ्रष्टाचार नको आहे अशा देशाला त्यांच्या नेतृत्वाची, त्यांच्या कार्यपद्धतीची गरज आहे। त्यांच्यापासून प्रेरणा घेऊया, आज आपण देशभक्त बनूया आणि भ्रष्टाचार मुक्त देश बनवताना त्यांच्या प्रेरणा घेऊन आपण समोर जाऊया। राजकीय लोकांनी प्रेरणा घेतली पाहिजे। ही सगळ्यांना शुभेच्छा।